नमस्कार, मी आशू तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आजचा आपला जो रिव्ह्यूसाठी प्रोडक्ट आपण सिलेक्ट केलेला आहे तो आहे एक इथनिक ब्रँड जी आहे बॅगची, जो लेडीजचा सगळ्यात जिव्हाळ्याचा असा विषय असतो. जी ब्रँड आहे अनूप ब्रँड, जी तुम्ही फ्लिपकार्ट, मिंत्रा ह्या दोन्ही ऑनलाईन वेबसाईटवर बघू शकता. पहिल्यांदा ज्या माझ्याकडे बॅग आहेत त्या आहेत स्लिंग बॅग आणि एक आहे शोल्डर बॅग, ज्याचा एक एक करून मी रिव्ह्यू आणि त्या प्रोडक्टचं पूर्ण डिस्क्रिप्शन तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी हा प्रोडक्ट घेण्याचा विचार कराल तर तेव्हा तुम्हाला ह्या प्रोडक्टबद्दल सगळी डिटेल माहिती असेल. ओके, पहिलीच जी स्लिंग बॅग आहे जी आहे ब्ल्यू कलरची, ज्याला पिंक कलरचं बॉर्डर दिलेलं आहे, जे तुम्ही बघू शकता की जे तुम्ही ॲज अ स्लिंग बॅग म्हणूनसुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही एक हँडपर्स म्हणूनसुद्धा वापरू शकता. बॅग ओपन केल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये एक शोल्डर स्ट्रॅपसुद्धा त्यांनी मेन्शन केलेला आहे आणि आतमध्ये त्यांनी त्यांच्या ब्रँडचा लोगोसुद्धा दिलेला आहे, अनूप ब्रँड. साईजचा विचार केला, स्पेसचा विचार केला तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचे पैसे, मोबाईल व्यवस्थित कॅरी करू शकता. मेन कंपार्टमेंटला त्यांनी जीप दिलेली नाही आहे, म्हणजे चेन दिलेली नाही आहे, पण आतमध्ये एक छोटासा पॉकेट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या काही व्हॅल्युएबल वस्तू असेल, ज्वेलरी असेल, ते तुम्ही ठेवू शकता. तर हा आणि हा एक छोटासा पॉकेट, असे दोनच ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. ओपन आणि क्लोज करायला एक मॅग्नेटिक बटन त्यांनी दिलेलं आहे आणि एक असं एक टेसल्स जे आहे ते याला अटॅच केलं आहे, जेणेकरून ह्या बॅगची ओव्हरऑल जो लुक आहे तो इन्हान्स होतो आहे. तर असा पहिला एक ब्ल्यू कलर, एक गोल्डन कलरची स्ट्रीप आणि एक टेसल, असं टोटल ह्या बॅगमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. मी ही बॅग घेतली होती फ्लिपकार्टवरनं, तेव्हा ती मला मिळाली होती 369 रुपयाला. त्यानंतर सेकंड स्लिंग बॅग आहे, सेम जशी ब्ल्यू कलरची मी तुम्हाला दाखवली सेम तशीच ही स्लिंग बॅग आहे. ही बॅग मी फ्लिपकार्टवरनं परचेस न करता ही मी मिंत्रावरनं परचेस केली होती. ह्या आणि त्या बॅगमधला एक डिफरन्स तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यावर पूर्ण असं मण्यांनी हँडवर्क केलेलं आहे. कलर ह्या बॅगचा आहे असं जॉमेट्रिक प्रिंट आहे पिंक कलरमध्ये. आतमध्ये ओपन केल्यानंतर सेम एक मोठं कंपार्टमेंट, एक छोटं पॉकेट आणि अगेन ब्रँडचा लोगो. एक परत एकदा त्यांनी शोल्डर स्ट्रॅप, म्हणजे तुमच्या मनावर आहे की तुम्हाला शोल्डरला अडकून कॅरी करायची की हँडपर्स म्हणून वापरायची. सेम त्याने एक टेसल्ससुद्धा अटॅच केलं आहे. त्या ब्ल्यू कलरच्या बॅगसारखंच सेम ह्यालासुद्धा मॅग्नेटिक बटन आहे, जे तुम्ही इझिली लावू शकता, काढू शकता. ह्या बॅग तुम्ही हँडपर्स म्हणूनसुद्धा वापरू शकता किंवा स्लिंग बॅग म्हणूनसुद्धा वापरू शकता. साईज पण ह्याची बऱ्यापैकी मोठी आहे, जी तुम्ही इझिली कधी तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला जाणार असाल, लग्नात जात असाल तर तुम्ही एक हिला स्टाईल करू शकता तुमच्या इथनिक वेअरवर. त्यानंतर तिसरी स्लिंग बॅग आहे, जी की ही स्लिंग बॅग आहे, जिच्याकडे बघून तुम्हाला लक्षात येईल की तिचा ओव्हरऑल ॲपिअरन्स म्हणजे थोडीशी ती जुनी वाटते, कारण की मी तिला इतकी वापरली आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. क्वालिटीच्या बाबतीत 10/10. सेम सेकंड पर्सला मी तसं दाखवलं तसं ह्याच्यावरसुद्धा मण्याचं बारीकसं वर्क केलेलं आहे. जर बघितलं ओपन करताना वरती एक मेन कंपार्टमेंटला त्यांनी चेन दिली आहे, आतमध्ये पण भरपूर स्पेस आहे. एक पॉकेट आहे विदाऊट चेन आणि आणखीन एक पॉकेट आहे ज्याला चेन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या व्हॅल्युएबल वस्तू ठेवू शकता. अगेन सेम मागच्या दोन बॅगसारखाच ह्यालासुद्धा आतमध्ये ब्रँड लोगो आहे अनूपचा. क्वालिटीच्या बाबतीत बेस्ट. बाहेरच्या बाजूने सुद्धा एक चेनचं पॉकेट त्यांनी दिलं आहे. कॅरी करण्यासाठी बेल्ट इथं मेटल स्ट्रॅप नाही आहे, तर असे स्ट्रॅप आहे जे तुम्हाला कॅरी करायला इझी करतं. तर ही एक आहे बॅग, ही मी मिंत्रावरनं परचेस केली होती, तेव्हा ही मला मिळाली होती 299 रुपयाला, ज्याच्यामध्ये मला डिस्काउंटचं कूपन मिळालं होतं 60 रुपयाचं आणि मग फायनल ह्याची प्राईज होती 239 रुपये. आणि ही सेकंड बॅग जी आहे तिची प्राईज आहे, डिस्काउंटेड प्राईज होती
359 रुपये. अगेन त्याला मला 72 रुपयाचं कूपन लागलं होतं मिंत्राला आणि त्यानंतर मला ही बॅग मिळाली होती 287 रुपयाला. त्यानंतर लास्टची जी बॅग मी आज रिव्ह्यूसाठी घेतली आहे ती सेम अनूप ब्रँडचीच आहे, फक्त ही स्लिंग बॅग नाही आहे तर ती हँडबॅग आहे. कलर तुम्ही बघू शकता, एकदम छान ब्ल्यू कलर आहे, जॉमेट्रिक प्रिंट आहे आणि असं छोटंसं मिरर वर्क आहे. पण हे फक्त फ्रंट साईडला, बॅक साईडला मात्र तुम्हाला ते मिरर वर्क म्हणजे ही जे जॉमेट्रिक प्रिंट आहे ती तुम्हाला पुढे बॅक साईडला दिसणार नाही. स्ट्रॅप्स खूप छान आहेत, कपॅसिटी पण भरपूर मोठी आहे ह्या बॅगची. ओपन करून बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की हा मेन कंपार्टमेंट आहे, भरपूर स्पेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर सामान कॅरी करू शकता. बाजूला असे 2 छोटे छोटे पॉकेट दिलेत. त्यानंतर एका बाजूला परत एक छोटं पॉकेट दिलं आहे ज्याला की एक चेन आहे. मेन जे पूर्ण मेन बॅग आहे म्हणजे हे ओपन स्पेस आहे त्यालासुद्धा चेन दिले, म्हणजे जे काही मटेरियल तुम्ही ह्याच्यात कॅरी करणार आहे ते तुम्ही सेफली कॅरी करू शकता. ओव्हरऑल ह्या तिन्ही 4 बॅग मी तुम्हाला आत्ता ज्या दाखवल्या ह्या सगळ्यांचा क्वालिटी जी आहे ही बेस्ट आहे. डेफिनेटली तुम्ही जाऊ शकता आणि एखाद्याला जर इथनिक लुकमध्ये जास्त इंटरेस्ट असेल तर तुम्ही 100% ह्या ब्रँडला जा. बॅग खरंच छान आहेत, कमी प्राईजमध्ये तुम्हाला जास्त इथनिक लुक मिळेल जो की इतरांपेक्षा तुम्हाला थोडं वेगळं आयसोलेट करेल. तर डेफिनेटली प्रोडक्ट चांगला आहेत. मी जवळजवळ तुम्हाला 4 बॅग दाखवल्या, 4ही बॅगची क्वालिटी जी आहे ती बेस्ट आहे. तर डेफिनेटली तुम्ही ह्या बॅगसाठी जाऊ शकता. मिंत्रा, फ्लिपकार्टवर तुम्हाला ह्या बॅग मिळून जातील. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. धन्यवाद.